बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण नंतर घरगुती हिंसाचार कोणत्या थरापर्यंत जाऊ शकते याचे जिवंत उदाहरण महाराष्ट्र राज्याने पाहिले आहे। सोलापूर जिल्ह्यात एक असेच उदाहरण समोर आले आहे। राज्यातील अनेक घरगुती हिंसाचाराची एक प्रकरण समोर येत आहे। सोलापुरात ही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एक विवाहित महिलेला जबरदस्तीने वीज पाजण्यास प्रवृत्त करण्यात आले, त्यानंतर तिला जबर मारहाण करण्यात आली। ही मारहाण इतकी होती की त्यात तिच्या कानाचा पडदा फाटला। विशेष म्हणजे या महिलेच्या लग्नाला 18 वर्ष पूर्ण झाली आहेत। मी गणेश गायकवाड, चित्रा भोसले याचा मोठा भाऊ आहे। तिचं आणि माझं लग्न एकत्रच झालं 2007 साली आणि लग्न झाल्यानंतर 6 महिन्यापासून त्यांच्या हळूहळू डिमांड वाढत गेल्या आणि आम्ही पण किरकोळ आहे म्हणून देत गेलो। सोनं घ्यायचंय पैसे द्या, जमीन घ्यायचंय पैसे द्या, अशा बरेच त्यांच्या डिमांड पूर्ण केल्या। त्यांना मोबाईल घेऊन दिला, गेल्या 1 वर्षी त्यांना आयफोन घेऊन दिला। तर त्यांच्या डिमांड संपत नव्हत्या, तरी आम्ही तसंच जाऊ द्या, चला बहिणीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून देत राहिलो, पण त्यांच्या डिमांड संपतच नव्हत्या। आता एक किरकोळ कारणावरनं तिच्या चारित्र्यावर विनाकारण संशय घेऊन, खोटा संशय घेऊन तिला मारहाण केली आणि त्या दिवशी आमचा भाचा डाळिंबाचं कळी तोडली म्हणून, फक्त बारीकशी कळी तोडली म्हणून त्याला मारहाण केली आणि तू तुझ्या मुलाला वळण लावत नाही किंवा तिला संस्कार करत नाही म्हणून तिला घरी येऊन तिला मारहाण करायला सुरुवात केली। तिला दांडक्याने, लोखंडी रॉडने मारायला सुरुवात केली। परत पूजा भोसले जी तिची जाव आहे, पूजा भोसले, निलेश भोसले, संतोष भोसले, निळता भोसले, या चौघांनी मिळून तिला बेदम मारहाण केली। आणि परत पूजा भोसले म्हणाली हिला मारून टाका, ठेवायचीच नाही, म्हणून तिनं विषाची बाटली आणली। निलेश भोसले जो वकील आहे, जो त्याला सपोर्ट केला जातोय, ती वकिलाला विषाची बाटली हातात दिली, त्यानं पाजण्याचा प्रयत्न केला। विष तिच्या साडीवर सांडलं, खाली फरशीवर सांडलं आणि तिनं ढकलाढकली चालूच होती तिची ओरडाओरडी। मग त्यांची सासू आल्यानंतर त्यांनी प्रकार थांबवला आणि परत संध्याकाळी 11 वाजेपर्यंत तिला कोंडून ठेवलं होतं, दांबून ठेवलं, दवाखान्यात जाऊन दिलं नाही, पोलीस स्टेशनला जाईल ह्याची भीती होती त्यांना, पोलीस स्टेशन जायला या गोष्टीची भीती होती। मग आम्ही माझा भाचा दुकानातून घरी आल्यानंतर त्याने गाडीवर बसवलं तिला, मायापाशी आणून सोडलं आणि दवाखान्यात इलाज केला तिला। सरकारी दवाखान्यात नेलं, टेंभुर्णीच्या, परत कुर्डवाडीच्या दवाखान्यात नेलं, परत पंढरपूरला लाईफलाईनला ऍडमिट होती 2 दिवस। परत तिथंही कानाचा इलाज काय आम्हाला त्यांना बरोबर वाटलं नाही आम्हाला, मग आम्ही इथं सिव्हिल सोलापूरला आणलेला आहे तिला आणि आरोपी आता फरार आहेत। आम्ही 307 हे कलम त्यांच्यावर लावलेला आहे, जीवे मारण्याचा प्रयत्न म्हणून, आणि आता त्यांचा तपास चालू आहे। काय मागणी आमची काय मागणी नाही, आमच्या बहिणीला न्याय मिळावा आणि आम्हाला आई नाही, मी तिला, माझी आई जिवंत आहे असं समजून मी तिला सांभाळणार आहे। तर ती त्या दिवशी संपली होती, फक्त तिच्या नशिबानं वाचली। किती वर्षाची मुलं आहे तिला? एक मुलगा आहे तो 12वीला आहे, 18 वर्षाचा, आणि एक छोटा मुलगा आहे तो 12 वर्षाचा आहे, पण ते त्यांच्याकडेच आहेत। पण ते आता जरा मोठे झाले असल्यामुळं आम्ही काय त्यांचं ठेवलं नाही, इकडे आले तरी काय प्रॉब्लेम नाही, त्यांच्याकडे राहिलं तरी आम्हाला काय हे नाही। 2014 साली पण असे मारहाण झाली होती। हा, 2014 साली तिला मारहाण असे डिमांड मुळेच होत होते। मग आम्ही त्यांच्यावरती 498 हा गुन्हा दाखल केला होता, कौटुंबिक अत्याचाराचा। मग ती कोर्टामध्ये आम्ही परत 2-3 वर्षानंतर ते आम्ही असं करणार नाही, आमची चूक झाली, एवढे दिवस आम्हाला माफ करा म्हणून आम्ही ती 498 ची केस मिटवली होती। पण 1-2 वर्ष थांबल्यानंतर परत त्यांच्या अशा डिमांड चालू राहिल्या। मग आम्ही शेवटी मग आता एवढी मारहाण केल्यानंतर आम्ही गप्प नाही बसणार, आता तिला न्याय मिळवून देणारच। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर, प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।